नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. कोंगनोळी गावामध्ये केवळ शेतजमिनीच्या वाटणीसाठी आणि पाण्याच्या वादातून एका 38 वर्षीय महिलेवर दगडाने आणि काठ्यांनी निर्घृण हल्ला करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील. ही घटना गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास घडली. सविता ज्ञानेश्वर आभंगराव या आपल्या शेतात पिकाला पाणी देत असताना त्यांच्याच नात्यातील 4 जणांनी त्यांना घेराव घातला. तुला जमिनीचा वाटा देणार नाही, मुलांसह गाव सोडून निघून जा, नाही तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देत या नराधमांनी सविता यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी आधी काठ्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर डोक्यावर आणि हातावर दगडाने भीषण प्रहार केले. या हल्ल्यात सविता आभंगराव गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींची नावे. या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी चंद्रभागा सुभाष आभंगराव, सुभाष कृष्णा आभंगराव, कुंडलिक सुभाष आभंगराव आणि निर्मला कुंडलिक आभंगराव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कारवाई. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.